पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून पडून झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक वळण आलेलं आहे। सुरुवातीला ज्याला अपघाती मृत्यू समजलं जात होतं तो अपघात नसून एक थंड डोक्याने केलेला घातपात असल्याचं उघड झालंय। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात केतनचा खून झाल्याचं निष्पन्न झालं असून संशयाची सुई थेट त्याच्या होणाऱ्या पत्नीवर आणि तिच्या प्रियकरावर स्थिरावली आहे। नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी मिळून हा कट रचल्याचा संशय आहे। या क्रूर कृत्याचे काही महत्त्वाचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। अशातच आता केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खळबळजनक आरोप केलेले आहेत। विशाल अग्रवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की पुण्यातील सिया गोयल या धूर्त मुलीने जिचे आधीपासूनच अनैतिक संबंध होते तिने आमच्या साध्या भोळ्या केतनशी विवाहाचा बनाव रचला। तिच्या चारित्र्याबद्दल तिच्या संपूर्ण कुटुंबाला कल्पना होती, तरीही त्यांनी सत्य लपवून आमची फसवणूक केली आहे। आपलं दुःख व्यक्त करताना पीडित वडिलांनी म्हटलंय की आमच्या अंतःकरणातून न्यायासाठी आक्रोश होत आहे। या मुलीने यापूर्वीही केतनचा जीव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला होता। अखेरीस 18 जूनला तिने आपल्या मित्राच्या मदतीने आमच्या निष्पाप मुलाचा निर्घुणपणे जीव घेतलाय। केतनच्या वडिलांनी लावलेले आरोप केवळ धक्कादायकच नाहीयेत, तर या गुन्ह्याची भीषणता दाखवणारे आहेत। वडिलांच्या दाव्यानुसार जर लोहगडावर केतनचा खून करण्याचा प्लॅन यशस्वी झाला नसता तर आरोपी त्याला महाबळेश्वरला नेऊन मारण्याच्या तयारीत होते। जर संबंध ठेवायचेच नव्हते तर ते सहजपणे तोडता आले असते। मग आमच्या निष्पाप मुलाचा जीव घेण्याची गरज काय होती? या कधीही न भरून येणाऱ्या हानीची भरपाई कोण करणार? असा संतप्त सवाल आता पीडित कुटुंबानं विचारलेला आहे।